रामकृष्ण हरी माऊली लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन त्याच्या चरणी माथा टेकवावा हा ध्यास घेऊन लक्षावधी वैष्णवांचा मेळा पंढरीची वाट चालतोय। ज्ञानोबा, तुकोबा, निवृत्तीनाथ, सोपानकाका, मुक्ताई यांच्यासह कितीतरी संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने पुढे सरकतायत। वैष्णवांचा हाच अलौकिक सोहळा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत या खास कार्यक्रमातून, ज्याचं नाव आहे माझा विठ्ठल माझी वारी। सुखी पावलो मी देवा जीव धन्य धन्य झाला तुझा सोहळा गाढ विठ्ठला संग सोबतीनं घडोदर वर्षाची वारी तुझी थोरवी विठ्ठला देव मन तुझं थोर तुझी लीला पार जगताचा तुझे सावरी तुझे दे जगला विठ्ठला दादा विठ्ठल विठ्ठल दादा विठ्ठल विठ्ठल दादा विठ्ठल दादा विठ्ठल विठ्ठल दादा विठ्ठल विठ्ठल दादा विठ्ठल दादा विठ्ठल। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवाडी या ठिकाणी पार पडलं। हा डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी हजारो वारकऱ्यांसह अनेक भाविकांनी मोठी गर्दी केली होती। टाळ मृदुंगाच्या गजरात हे रिंगण पार पडलं। पताकाधारी, डोईवर तुळशीत वृंदावन घेतलेल्या महिला, विणेकरी अशा सर्वांची धाव, अशा सर्वांचं रिंगण म्हणजे आनंदाचे डोही, आनंद तरंग अशी अनुभूती देणारा हा सोहळा होता। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील हे पहिलं गोल रिंगण जे बेलवाडीमध्ये पार पडते। आपण बघताय की या ठिकाणी खांद्यावरती भगवा पताका घेतलेले जे वारकरी आहेत ते कशा पद्धतीनं अगदी धावत हे सगळं रिंगण पूर्ण करतायत। रिंगणाची प्रथा खरं तर ज्यावेळी 100-125 किलोमीटर चालून गेल्यानंतर वारकऱ्यांसाठी खेळ घेण्यात येत होते आणि त्या खेळातून या रिंगण सोहळ्याची सुरुवात झाली आणि आपण बघताय की या धावणाऱ्या वारकऱ्यामध्ये कुणाचं वय 50, 60, 70 वर्षाचे वारकरी सुद्धा अगदी खांद्यावरती भगवा पताका घेऊन पताकाधारी मंडळी कशा पद्धतीने धावतायत। आपण बघताय की अशा प्रकारे या पालखीसोबत चालणारे विणेकरी असतील, टाळकरी असतील, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला असतील, या सगळे मंडळी आपापल्या ग्रुप करून यामध्ये धावत असतात। आणि आपण बघताय की सध्या भगवा पताका खांद्यावर घेतलेले हे सगळे मंडळी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातले कशा प्रकारे धावून हे रिंगण पूर्ण करतायत। खरं तर माऊली महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रिंगण सोहळ्याला आजपासून सुरुवात होते, कारण हे पहिलं रिंगण आहे। माऊली महाराजांच्या पालखीचं काल चांदोबाचा लिंब या ठिकाणी पहिलं उभं रिंगण पार पडलं आणि आज आपण बघतोय की बेलवाडी या ठिकाणी इंदापूरकडे जात असताना रस्त्यामध्ये बेलवाडी नावाचं ठिकाण लागतं आणि अगदी सकाळच्या वेळेत हे रिंगण सोहळा पाहण्यासाठी कशा प्रकारे पंचक्रोशीतील भाविक जमा झालेत, वारकरी जमा झालेत आणि अगदी बघताय आपण की कशा प्रकारचं विहंगम दृश्य आहे की जिथे भगवा पताका हातात घेतलेले हे सगळे वारकरी धावून हे रिंगण पूर्ण करतात। आता भगवा पताकाधारी हे सगळे वारकरी धावल्यानंतर टाळकरी येतील, त्यानंतर मृदंग वादक येतील, त्यानंतर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला येतील आणि हे रिंगण सोहळा पूर्ण करतील। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बेलवाडी। खरं तर अलौकिक असा हा सोहळा आहे। या सोहळ्याचा, या रिंगणाचा प्रत्यक्ष अनुभव घेणाऱ्या वारकऱ्यांशी, विठ्ठल भक्तांशी खास संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। आषाढी वारीमध्ये सुरू झालेला हा रिंगण सोहळा जशी वारकऱ्यासाठी पर्वणी असते तशीच ती या पंचक्रोशीतील लोकांसाठी सुद्धा एक संधी असते, कारण या निमित्तानं वारकऱ्यांचं रिंगण कसं
पार पडतं हे बघण्याची अनुभूती या सगळ्या लोकांना मिळत असेल. माझ्या मागं तुम्ही हे जे सगळी मंडळी बघताय तर हे रिंगण सकाळी 8 वाजता असल्यामुळे लोक अगदी सकाळपासून या ठिकाणी पोहोचायला सुरू करतात आणि अर्धा पाऊण तासाचा जो काही कालावधी असतो, ज्यावेळी मृदुंगधारी किंवा डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला वारकरी धावत असतात, ते बघत असताना इथे होणारा ज्ञानोबा तुकोबाचा जो काही जयघोष आहे तो अगदी अविस्मरणीय असतो. मला सांगा, कुठून आला तुम्ही? आम्ही निरगुड सर, मनसर तालुका आंबेगाववरून आलोय. पशुवैद्यकीय डॉक्टर आहे, परंतु त्या क्षेत्र वगळता याच्यामध्ये एक परमार्थाची चांगली आवड असल्यामुळं या ठिकाणी वारीमध्ये आम्ही सकाळपासून दरवर्षी येतोय आणि आम्हाला एक ओढ लागलेली असती की कधी आपण येतोय आणि हे रिंगण किंवा हा सोहळा पाहतोय. काय वाटतं तुम्हाला हे रिंगण सोहळा बघितल्यानंतर? काय रिंगण सोहळा आम्ही टीव्हीवर इथून मागे पाहिला, पण इथं आल्यानंतर जो आनंद आणि इथं जी ऊर्जा आहे ती अनुभवल्याशिवाय तुम्हाला भेटणार नाही. आणि अतिशय धार्मिक आणि सात्विक वातावरण आहे आणि प्रत्येकाने जीवनात एकदा तरी सोहळा करावा आणि रिंगणाचा अनुभव घ्यावा. पण ही सगळी मंडळी कुटुंबासमवेत येते, म्हणजे हे एक असा सोहळा आहे ज्यामध्ये घरातील लहान मुलापासून कुटुंबातले सगळे सदस्य आलेले असतात? हो, आम्ही आता दरवर्षी एक दिवस वारी या उपक्रमाप्रमाणे येतो दरवर्षी आणि सहकुटुंब या रिंगण सोहळ्यामध्ये म्हणा पायीच वारी चालण्यामध्ये सुद्धा सहभागी होतो. बघितला रिंगण सोहळा कसा होता? छान होतं, मस्त. पूर्वी कधी बघितलं होतं? नाही, नव्हता बघितला. काय आवडलं तुला या रिंगण सोहळ्यात? म्हणजे असं खूप काही बघण्यासारखं होतं. पण हे कुठतरी विलक्षण वाटतंय की अशी मंडळी धावते, घोडा येतो, त्यानंतर सगळे मंडळी धावत सुटतात. कुठून येते ही ऊर्जा? ही ऊर्जा सगळी माऊलींची आहे. हा आनंद आणि हा गजरात न्हावून निघालेली असताना तिकडे साताऱ्यातील तरळगाव इथं माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण पार पडलं. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत उभ्या रिंगणाचा हा सोहळा पार पडला. दुतर्फा उभ्या असलेल्या वारकऱ्यांच्या मधून माऊलींचा अश्व धावला आणि माऊलींच्या गजराने संपूर्ण आसमंत दुमदमून गेला. तरळगाव येथील चांदोबाचा लिंब येथे दरवर्षी हा रिंगण सोहळा रंगतो, पार पडतो. वारीच्या वाटेवर असे रिंगण सोहळे जेव्हा रंगतात तेव्हा त्यांना साथ असते ज्ञानोबा तुकोबांच्या गजराची, मृदुंगाच्या तालाची आणि अभंगांच्या सुरांची. कीर्तनकार शिवलीला पाटील यांनीही वारकऱ्यांच्या मेळ्यात सहभागी होत एक खास संतरचना सादर केली. रामकृष्णारी, ही पायवाट सुखरूप करायची असेल तर फक्त चालून चालत नाही, कारण संप्रदायाचा नियम आहे, नाचत जाऊ तुझ्या गावारे धैर्या सुख देईल पिसावा. महाराजांच्या या मतानुसार चालायचं म्हटलं, हा त्रास कमी करायचा म्हटलं की सामर्थ्याने लावणी मृदुंग सुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस हे अनुभवावंच लागतं. आणि हा ब्रह्मरस अनुभवण्यासाठी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. आणि त्यामध्ये ज्या प्रामुख्याने वारकरी संप्रदायाच्या वाऱ्या, कारण वैष्णव म्हणजे वैष्णवाला 29 उपवास हे बंधनकारक आहेत. 20+9 असाच वैष्णवाचा अधिकार सांगितला जातो. त्यामध्ये 24 उपवास आणि 5 पर्व मानले जातात. 5 पर्वामध्ये वामन जयंती, नरसिंह जयंती, गोकुळ अष्टमी, रामनवमी, थोरात थोर शिवरात्री. आणि जे 24 उपवास आहेत ते मात्र 24 एकादशी. आणि त्या 24 एकादशी मधल्या 4 एकादशी महत्वपूर्ण. त्यामध्ये आषाढ, कार्तिक, त्याच्यानंतर माघ आणि सामर्थ्याने आम्ही ह्या 4 वाऱ्या करण्याऐवजी आषाढी जरी वारी केली तरी तुकोबाराय म्हणतात आम्ही परिपूर्ण होतो. त्या एकादशीमध्ये आषाढी वारी तरी प्रत्येक वैष्णवाला, प्रत्येक वारकऱ्याला करता यावी. पण जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून सांगतात, संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला. लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी, जावे पंढरीसी आवडे मनासी, आवडे मनासी.
जावडे आवडे मनाला. कधी एकादशी आषाढी है, कधी एकादशी आषाढी है, जावे पंढरीसी आवडे मनासी, जावे पंढरीसी आवडे मनासी. आणि आता थेट जाऊया पंढरपूरला. आषाढी सोहळ्यासाठी राज्यभरातून निघालेले 7 मानाचे पालखी सोहळे आणि इतर संतांच्या पालख्या जसजशा पंढरपूरच्या जवळ पोहोचू लागल्यात तशी भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढू लागली आहे. काल देवांचा पलंग निघाल्यानंतर 24 तास दर्शन सुरू झालं असताना देवाच्या दर्शनाची रांग थेट गोपाळपूरच्या 12व्या पत्रा शेडच्या पुढे गेली असून दर्शन रांगेत 1 लाखापेक्षा जास्त भाविक उभे आहेत. या साऱ्याचा थेट विठ्ठलाच्या दर्शन रांगेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी. पालखी सोहळे जसे पंढरपूरच्या जवळ यायला लागलेले आहेत तसे हजारो भाविक पालखी सोहळ्यातून पुढे येऊन आधी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी यायला लागलेले आहेत. असे शेकडो भाविक जे दर्शन पालखी सोहळ्यासोबत वेगवेगळे आलेले आहेत ते आता इथं पुढे येऊन देवाचं दर्शन घ्यायचा प्रयत्न करतात. कारण आषाढीच्या काळात दर्शन घडत नसतं, त्यामुळं पालखी सोहळ्यातून चालत ज्यावेळी येत असतो, प्रवास होत असतो, त्यावेळेला पालखी सोहळा सोडून ही मंडळी पुढे येतात आणि देवाचं दर्शन घेऊन परत आपल्या पालखी सोहळ्यामध्ये जात असतात. आणि त्यामुळेच सध्या विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर येथील 10व्या पत्रा शेडपर्यंत पोहोचलेली आहे. हजारोंच्या संख्येनं भाविक हे इथं दर्शन रांगेत उभारलेले आहेत. अजून आषाढी एकादशीला बराच अवधी आहे, मात्र ही भाविकांची गर्दी अशीच आता वाढत जाणार आहे. जसजशी पालखी पुढे येईल तसतसा हा भाविकांचा ओघ पंढरपूरच्या दर्शनासाठी वाढत जाणार आहे. काय भाविकांची बोलू. माऊली, दिंडीतून पुढे आलाय? हा, आम्ही निवृत्तीनाथ दादांच्या दिंडीमध्ये आहे. दिंडी आज मिरजगावला येणार आहे. दर्शनासाठी आम्ही पुढे आलोय. दर्शन घेऊन परत आम्ही दिंडीमध्ये जाणार आहोत. आम्ही पालघर जिल्ह्यातले मोखाडा तालुका. आम्ही निवृत्ती दादांच्या बरोबर त्र्यंबकेश्वर पासून असतो. आमची दिंडी क्रमांक दादाच्या रथाच्या पाठीमागे 26 नंबरची आहे. पुढे येऊन दर्शन घ्यायचा उद्देश काय असतो? यात्रेत दर्शन होत नाही. यात्रेत दर्शन होत नाही. 48 तास, 50 तास, 60 तास लागतात. त्याच्यामुळं हे अगोदर आम्ही पुढे आलोय. तसं वास्तविक बघितलं तर दादाबरोबर असलं दर्शन घ्यायला यायची जरूरत नाही, पण आता आलोय. काही आमचे ते जागेसाठी किंवा पास काढण्यासाठी आलोय, म्हणून दर्शनाच्या रांगेला लागलोय. तर अशा रीतीने हे भाविक पुढे येत आहेत, येऊन विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत. त्याचबरोबर 65 एकर जो भाविकांच्या निवासाचा तळ आहे या ठिकाणी जागेचंही बुकिंग करावं लागतं. आणि अशा रीतीने हे हजारोच्या संख्येनं भाविक विठ्ठल दर्शनाला गर्दी करत आहेत. दर्शन रांगेतून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा. पंढरपूर नंतर जाऊयात तुळजापूरला. शेगाव येथून निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीचं तुळजापूर इथं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी मंदिर संस्थांच्या वतीनं दिंडीतील सर्व वारकऱ्यांसाठी एक वेळच्या जेवणाचा शिधा प्रदान करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे, ही परंपरा सुरू आहे, जी यंदाही तितक्याच भक्तिभावानं जपली गेली. विठुनामाच्या गजराने आणि तुळजाभवानीच्या जयघोषानं संपूर्ण तुळजाभवानी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला होता. तर तिकडे बीडमधील गहिनीनाथ गडाच्या संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी पंढरीकडे प्रस्थान करते आहे. या पालखीचं पहिलं अश्वरिंगण नुकतंच पार पडलं. विठुनामाच्या अखंड जयघोषात हा रिंगण सोहळा पार पडला. जमादारवाडी इथं पार पडलेला हा सोहळा पाहण्यासाठी, याची देही, याची डोळा अनुभवण्यासाठी परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. बीडमधील गहिनीनाथ गडाच्या संत वामनभाऊ महाराजांचा हा पालखी सोहळा आहे. या पालखी सोहळ्याचं रिंगण पार पडलं.
आणि यानंतर माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमात वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. पाहत रहा ABP माझा.